नमस्कार मित्रांनो, आपण मुंबई टू दिल्ली निघालो होतो, पण काय झालं मध्ये थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे मी ते मुंबई ते दिल्लीपर्यंत तर काय तुम्हाला शूटिंग काढून दाखवू शकलो नाही. हे आहे उदयपूर बायपास. थोडा प्रॉब्लेम असल्यामुळं तुम्हाला कुठलं काय कुठे चाललं काय चाललं कोणाला सांगू शकलो नाही. कारण काही थोडा प्रॉब्लेम असतात. हे आहे उदयपूर बायपास. आपल्याला पोहोचायचं दिल्लीला. इथनं राहिलंय 638 किलोमीटर. आणि आज नाईट मध्ये पोहोचायचं म्हणजे पोहोचायचंच. हे खूप काही प्रॉब्लेम झाले. हे उदयपूर बायपासचा पूर्ण व्ह्यू खूप छान होतं. काही ठिकाणी स्पॉट. आणि तुम्हाला ते आपलं अजमेर जयपूर जवळ जी घटना झाली होती तिथनं आपण जाणार आहे. तिथलं तुम्हाला सगळा व्ह्यू दाखवू. तिथं काय कसं काय झालं ते आपल्याला काय थांबून थोडं डिटेल विचारू आपण लोकांना. सकाळचा टाइम म्हणजे खूप छानच वाटतो. पण थंडी भावांनो एवढी आहे की आता बळत जायची वेळ आहे. थंडी म्हणजे थंडी, खूप थंडी आहे इकडे. आणि रात्रीच्याला गाडी काय चालवीत नाही, कारण 3 दिवस झाले तिकडं निघून मुंबईवरनं. नाईटला गाडी चालवायची नाही, कारण इकडं नाईटला ते काय होतं धुकामुळे आहे ना काही दिसत नाही पुढचं. आपल्याला जरी दिसत असलं तर दुसऱ्या गाडीवाल्याला कोणाला दिसत नाही. दुसरे कोणाला दिसलं नाही. ते अजमेरची घटना अशीच झाली. एक तिथनं युटर्न आहे. ती युटर्न मारित होता गाडीवाला. आता तुम्हाला सगळं डिटेल सांगतो. आपल्याला कळालं आहे तिथं, तरी आपण चौकशी करून तुम्हाला सांगतो कसं काय घटना झाली. थांबून तिथलं सगळे जळालेल्या गाड्या वगैरेंचं आपण व्हिडिओ शूट करणार आहोत आणि आपण टाकतो यूट्यूबला. आपला व्हिडिओ बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. मला आपली प्रत्येक स्टेटला गाडी फिरायला, प्रत्येक स्टेटला भाडं भरतोच आपण. कारण नवीन ठिकाणी जाऊन आहे ना आपल्याला थोडं माहिती घ्यायची कसली काय भारतातली. आपण तर पहिल्या जमान्यात सगळं फिरलोय मोठ्या गाडींवर, पण त्या टायमाला काय होतं मोबाईल कॅमेरे वगैरे एवढं काय नव्हतं. त्याच्यामुळं माणसाला इकडं हे मार्बलचे वगैरे हे मार्बल भरपूर आहे इकडं. इकडे दिसतं ते सगळे मार्बल कटिंगच्या कंपन्या आहेत. सगळे मोठे मार्बल कटिंग. इकडचं दगड एक नंबर आहे. आणि त्या काळामध्ये मोबाईल नसल्यामुळं काय फक्त आपलं डोळ्याने बघून एन्जॉय करायचं, बाकी एवढंच होतं. आता इथून बघा वाडा 95 किलोमीटर लागेल. बघूया किशनगड मार्गे जायचं. किशनगड अजमेर वरनं जायचं आपल्याला. चला बाय भावांनो. इथे आहे हा नाथद्वाराच्या मागे मांजरा टोल नाका. मांजरा टोल प्लाझा आहे. बघू शकता तुम्ही. 1 नंबर टोल नाका आहे. जास्त टोल नाका आहे. पुन्हा मी आता बडोद्यातनं निघालतो त्या टायमाला आहे नॅशनल हायवे राईट्स मांजरा टोल नाका. मी आता बडोद्यातनं निघालतो तर मला काय टोल नाका लागला नाही कुठेच. जाओगे सर, ब्यावर तक जाओगे नमस्कार सर आ रहे सुपरवाइजर साहब. हाँ नहीं दीजिए. मैं अभी दिल्ली जा रहा हूँ. अजमेर रोड रस्ते पड़ेगा तो छोड़ दूंगा. ओके सर. आपल्या टोल नाक्याचे साहेब आहेत, त्यांना घेऊन जायचंय. सुपरवाइजर साहब हमारा आराम से जाओ. ओके सर, आरामशीर क्या, हमको आरामशीर. हम रिस्क लेते नहीं है. नाइट में सोने का, दिन में चलने का. चलो थैंक यू सर. अभी टोल फट जाएगा मेरा. चलो ठीक है. चलो थैंक यू. लाइन चला रहे हो? हाँ नहीं यूट्यूब पे डालता हूँ मैं. अच्छा है. तो ये अभी सर बैठे. क्या नाम है सर आपका? हीरालाल. हाँ हीरालाल सर बैठे. कहाँ तक जाओगे? मैं जाऊँगा सर ब्यावर तक. ब्यावर तक जाएंगे. अभी हम ठंड तो बहुत है भाई इधर. अपने से ज्यादा ठंड है इधर.
मित्रांनो, आपण पोचलो आहे आता नाथद्वारा आहे. नाथद्वारा 3 किलोमीटर इथे आहे शिवलिंग. खूप मोठी मूर्ती आहे शंकर भगवानाची. खूप म्हणजे खूप छान आहे. आणि इथे नाथ मंदिर आहे. आणि इथे राजस्थानवाले गुजरातवाले वगैरे खूप फिरायला येतात. आणि हे आहे मिराजवाल्याचे रेस्टॉरंट मिराजवाल्यांचं. आणि सकाळचा जो हा सनसेट होत आहे, एक नंबर वाटतं. सूर्य वगैरे. आपले साहेब भेटले, ते म्हणले थांबा इथे गाडी होऊन. हे आपले साहेब येतं, यांना जायचे अजमेरच्या मागे. मूर्ती आहे खूप तकी याला भारी एकदम. नाथसागर 3 किलोमीटर नाथद्वार. ही आहे मिरजवाल्यांचं रेस्टॉरंट. सकाळ इथे थांबलोय नाथद्वारा पास करून. हे भोलेनाथ चाट मिष्टान. खूप गर्दी असते इथे. भाऊ कसली काय गर्दी असते. नाश्ता खूप छान भेटतो इकडे. पोहे वगैरे, जिलेबी. कचोरी खाएंगे, कचोरी खाएंगे. खूप छान. ते साहेब भेटले होते, ते म्हणले की भोलेनाथ चाट भंडार. गर्दीच गर्दी असते सकाळची इकडे. खूप छान गर्दी आहे. काय म्हणले इकडं कधी आले तर नाथद्वारा पास करून 2 किलोमीटरवर हे साहेब जे आहे तिकडचे. कचोरी वगैरे फेमस आहे इकडं. नाश्त्याचं फेमस आहे, जिलेबी वगैरे, ढोकळा. आणि थंडी तर एवढी होणं, तोंड धुतलं वाटतं पाणी वाढवतं बर्फासारखं. आणि नाश्ता करायला अलीकडे खूप छान नाश्ता भेटतो. म्हणजे बघूया, नाश्ता करूया सकाळचा. त्याला भेटूया, नाश्ता करून टेस्ट बघतो.